नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सहर्ष स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज आपलं इयत्ता 10वीच्या जॉमेट्रीमध्ये 7वं धडा मेन्सुरेशन मधील आपलं 7वं लेक्चर आहे. या 7व्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार, लास्ट पार्ट आहे एरिया ऑफ सेगमेंट. एखाद्या सर्कल मध्ये आपण सेगमेंट काढला तर तो राहिलेला जो तेवढासा पार्ट आहे त्या सेगमेंटचा एरिया किती तो काढायचा आहे आणि त्याच्यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 7.4 हा आपण आज बघणार आहे. याच्या आधी थोडीशी तुम्ही रिव्हिजन करून घ्या. या पार्ट मध्ये लागणार काय आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर. लेंथ ऑफ आर्क नाही लागणार पण एरिया ऑफ सेक्टर लागणार. पण एरिया ऑफ सेक्टर काय असतं, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. आर आपले रेडियस असते, थीटा म्हणजे जो सेंट्रल अँगल असेल, पायची किंमत आपल्याला दिली जाते 22.7 आणि आर स्क्वेअर जो आहे तो म्हणजे आपली रेडियस. सेम फॉर्म्युला, लेंथ ऑफ आर्क थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. बस एवढ्याच गोष्टी आहेत. मग आपल्याला काय काढायचंय, एरिया ऑफ सेक्टर. त्याचा वापर करून आपल्याला काढायचंय एरिया ऑफ सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय असतं रे, की जर समजा आपण एक सर्कल काढला, सर्कल मध्ये आपण काय काढला, एक कॉर्ड काढली. काय काढली, कॉर्ड काढली. कॉर्डचं नाव आहे एबी. मग इथून हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात मायनर आर्क, मायनर सेगमेंट. ही असते मायनर आर्क, ही असते मेजर आर्क. आणि हा जो तुकडा पडतो त्याला म्हणतात मायनर सेगमेंट आणि मोठा असतो त्याला म्हणतात मेजर सेगमेंट. बस हे होते थोडे बेसिकच्या गोष्टी, एवढा बद्दल लागणार आहे. पण याचा आपण एरिया काढणार कसं, तर डायग्राम मध्ये मी काय केलं की सेंट्रल अँगल थीटा घेतला आणि थीटा घेऊन आपली कॉर्ड काय एबी आहे. मग ती जी कॉर्ड एबी आहे त्यातून जो पार्ट बनतोय त्याचा मला एरिया पाहिजे. मग कसं काढणार की बेसिक आपण तुम्ही काय म्हणणार, एरिया ऑफ सेक्टर आपण शिकलो. म्हणजे थीटा मधून ही आपल्याला अख्खा जो एवढा पार्ट आहे एवढा सगळ्याचा आपल्याला एरिया काढता येईल. पण आपल्याला तो पाहिजे का, नाही. मग इथं मी काय म्हणणार की एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू काय करणार मी, एरिया ऑफ सेक्टर मायनस हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय केला पाहिजे, वजा केला पाहिजे. आता ट्रायंगल एरिया ऑफ सेक्टर तर काढता येईल, तो इझी आहे. तो काय घेणार आपण, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर झालं. आपण एरिया ऑफ सेक्टर काढला, अख्खा पार्ट काढला. पण आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढता आला पाहिजे. ट्रायंगलचा एरिया माहिती, मग मी काय केलं की ट्रायंगल मध्ये ओए आणि ओबी हे काय रेडियस आहे, हे दोन्ही काय रेडियस आहे. मग रेडियस आहे आपल्याला माहिती आहे. मग इथं मला त्याचा जर एरिया काढायचा असेल, एरिया काय असतं 1/2 बेस इंटू हाईट, पाय गुणिले उंची. इथं बेस माहित नाही, हाईट माहित नाही. मग हा बेस घेऊन चालेल का, करायचा बेस माहित नाही, हाईट पण माहित नाही. दोन गोष्टी अननोन आहेत, दोन गोष्टी माहित नाही, हे नाही चालतं. मग इथं मी काय घेईन की ह्यापैकी दुसरी साईड घेतली. दुसरी साईड मी घेतली आर किंवा ही आर घेतली, दोन्ही सेमच. मग ह्याचा या एका पॉइंटवरून दुसऱ्या बाजूला मी काय केलं, परपेंडिक्युलर टाकलं, लंब टाकलं. मग याच्यामध्ये हा जो ट्रायंगल तयार झाला याच्यामध्ये हा थीटा आहे. मग मला काय माहिती, एक रेशो माहिती मला, साइन थीटा काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे काय येणार आहे, एसी अपॉन काय येणार आहे, ओ ए. बरोबर, मला काय पाहिजे, एसी पाहिजे. काय पाहिजे, एसी. म्हणजे एसी इज इक्वल टू ओ ए गुणिले साइन थीटा. ओए काय माझा, ओए काय रेडियस, म्हणजे आर गुणिले साइन थीटा. म्हणजे मला हाईट भेटली. हा जर ट्रायंगल मी जो गोल फिरवला तर मला हा बेस आणि ही हाईट मिळाली. हा जर ट्रायंगल मी असं सरळ केला परपेंडिक्युलर मध्ये तर काय येणार आहे की जो बेस आहे हे रेडियस. मग काय येणार आहे, हा इकडं माझं काय आला थीटा. ओके, मग मला हाईट काय भेटली, आर साइन थीटा. काय भेटली, आर साइन थीटा. ओके, हे पण आर आहे. काय भेटलं मला, हाईट आर साइन. बेस काय आर, हाईट काय भेटली आर साइन थीटा. मग फॉर्म्युला टाकणार मी, एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार आहे कंसामध्ये 1/2 इंटू बेस काय आर गुणिले हाईट काय आर साइन थीटा. मग तुम्हाला फॉर्म्युला भेटतो, काय भेटतो फॉर्म्युला की एरिया ऑफ सेगमेंट ए किंवा एस लिहू, एरिया ऑफ सेगमेंट. तर काय लिहिणार मी, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर मायनस 1/2 गुणिले आर स्क्वेअर साइन थीटा. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघितली तर इथं आर स्क्वेअर, इथं पण आर स्क्वेअर. जर आर स्क्वेअर तुम्ही कॉमन घेतला तर काय
एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर गुणिले कंसामध्ये इथे काय आर स्क्वेअर जर काढलं तर काय राहील थिटा भागिले 360 गुणिले पाय मायनस साइन थिटा भागिले 2 हा एक फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे डायरेक्ट सोडवलं तरी चालते, हे वापरून सोडवलं तरी चालते, हे वापरून सोडवलं तरी चालते. अशा प्रकारे आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट लक्षात आलं. नेक्स्ट बघू आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सोडवायला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 7.4 याच्यामध्ये काय दिलं आपल्याला ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, की हा जो सर्कल आहे त्याचं सेंटर काय ए आहे. मग आपल्याला काय सांगितलं एसी काय रेडियस दिले मला 7√2 आणि त्याचा सेगमेंट काढायचा. म्हणजे सोल्युशन as we can see in above diagram, जसं आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो काय लक्षात येतं आपल्या इथं एसी आपण काय लिहू एबी इज इक्वल टू एसी किंवा असं लिहू रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू एबी इज इक्वल टू एसी इक्वल टू 7√2. ठीक आहे, किंवा असं लिहू आर इज इक्वल टू 7√2. आपण रेडियस काय घेतली 7√2 सेंटीमीटर. ओके, रेडियस भेटले आपल्याला. मग इन एबीसी काय नाव येतो इक्विलॅटरल ट्रायंगल येणार. मी आपण लिहिलं स्टार्ट करून इन इक्विलॅटरल ट्रायंगल कुठला एबीसी. एबीसी इक्विलॅटर काय ना जसं आपण व्यवस्थित बघितलं हे आर हे आर दोन बाजू समान, त्याच्यासमोरील कोण पण काय असणार आहे समान. हा 45 मग हा पण 45. बरं राहिला हा किती हा काय 45 90. तिघांची बेरीज 180 मधून 90 गेलं राहिला हा काय येणार आहे 90. म्हणजे जो अँगल ए आहे तो काय येणार आहे 90 येणार. मग ते आपल्याला लिहिलं पाहिजे अँगल आपण लिहू एबी इज इक्वल टू AC also AB is equal to AC दिलंय, पण आता आपण काय म्हणणार अँगल B is equal to अँगल C is equal to 45 डिग्री. therefore अँगल A किंवा इथे आपण we know अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C is equal to 180. मग अँगल A इज इक्वल टू 90. ह्याला जास्त व्हॅल्यू नाहीये, की तुम्ही अँगल थिटा 90 काढता याला जास्त व्हॅल्यू नाही. तर आपल्याला थोडक्यात सांगायचं की तुम्हाला माहिती आहे कसं काढलंय. तर इथे मेन व्हॅल्यू कशाला एरिया ऑफ सेगमेंटला. तुम्हाला थोडक्यात लिहिलं तरी चालेल. तिथं तुम्ही 45 वाजा तिकडे केलं नाही तरी चालतंय. किंवा करू आपण परत काय पण अँगल ए इज इक्वल टू काय लिहिणार आपण 180 वजा 45 अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, अँगल ए किती आला आपला 90 डिग्री आला. थिटा काय आला आपला 90 डिग्री इज इक्वल टू आपण काय लिहितं थिटा. मी तर स्टार करून लिहिणार टू फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट. टू फाइंड एरिया ऑफ सेगमेंट काय आहे BXC. काय आहे BXC. एरिया ऑफ सेगमेंट काय आहे BXC. मग हे काढण्यासाठी आपल्याला थिटा काय दिला आपल्याला 1 म्हणजे आपल्याला थिटा किती आला 90 डिग्री. मग आपण याला V नो द फॉर्म्युला मला फॉर्म्युला माहिती कुठला माहिती इथं आपण एरिया ऑफ सेगमेंट असेल एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू इथे काय झालं आपण दोन्ही पैकी कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आपण काय करू बेसिक वाला फॉर्म्युला वापरायचा. याच्यामध्ये लिहिणार आपण थिटा भागिले 360 गुणिले
पाय आर स्क्वेअर मायनस 1/2 गुणिले आर स्क्वेअर साइन थिटा. मग याच्यामध्ये आपल्याला पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. अबोव इक्वेशन वी गेट काय भेटतं मला याच्यामध्ये जेव्हा आपण व्हॅल्यू टाकणार मला काय भेटणार. थिटा किती आपला 90. इथं 90 भागिले 360 गुणिले पाय काय द्यायचं इथं. ओके, इथं जो आपल्याला रेडियस आहे ती 7√2 म्हणजे 7च्या पटीमध्ये आहे. इथं 22/7 आपण घेऊ शकतो गुणिले 7√2 याचा स्क्वेअर मायनस 1/2 गुणिले 7√2 याचा स्क्वेअर गुणिले साइन 9. आपण ट्रिग्नोमेट्री याच्या अगोदरच काढा. याच्यामध्ये बघितलं साइन 90 काय असतो 1 असतो. याची व्हॅल्यू टाकल्यानंतर 9 × 9 9 चौक 36 अजून कसे भाग द्यायला 2 दुने 4 11 दुने 22 हा काय 11/2 याचा रूट काय येते 7 गुणिले 7 गुणिले 2 याचा स्क्वेअर घ्यायचं. आता 1/2 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 2 आणि साइन थिटा 1 असतो. साइन 90 1 असतो. मग इथं छेदात 7 राहील. 7 ला 7 गेला. ओके, 2 ला 2 गेला. आखरीसाठी 77 वजा 2 1 2 2 1 साठी 49 77 वजा 49 7तून 9 जात नाही मनाचा 9 8 17 असतो. आणि इथं 5 झाले 7तून 5 गेले 2 28 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे एरिया ऑफ सेगमेंट काय आला आपला 28 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे आपण आन्सर मध्ये लिहिलं आन्सर here we get the area of segment BXC as 28 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, 28 सेंटीमीटर स्क्वेअर असं आपलं आलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट वाला बघू. नेक्स्ट एक्झाम्पल जसं की तुम्ही याच्यामध्ये बघितलं आपलं उत्तर 28 आहे. तर बुक मध्ये बघितलं तर 3 पॉईंट काहीतरी दिलेले ते चुकीचं दिलेलं. तिथं पहिल्या क्वेश्चन मधील जे आन्सर दिले ते चुकीचे बाकीचे सगळे बरोबर. नाही तुम्हाला टेन्शन येईल आपला प्रश्न चुकला का काय. याचा आन्सर उत्तर 28च येणार फक्त बुक मध्ये चुकीचं दिलेलं आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बुक काय दिलं आपल्याला इन द फिगर 7.74 ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओ या सर्कलचं सेंटर आहे. मेजर ऑफ आर पी क्यू आर ही जी आर काय ती काय 60 डिग्री आहे. म्हणजे काय हा जो थिटा असणार तो पण काय आहे 60 डिग्री. ओपी हा किती 10 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रीजन म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट काढायचं. इथं सोल्युशन दिलं सेम प्रकार आपण लिहू ऍज वी कॅन सी in above diagram. ठीक आहे, इथे काय दिसतं आपल्याला इथं मेजर ऑफ आर पी क्यू आर इज इक्वल टू 60 डिग्री. दॅट इज अँगल पी ओ आर इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू आपण लिहिणार थिटा. थिटा किती आहे आपण 60 डिग्री सेंटर. पुढं ओपी रेडियस ऑफ सर्कल आपण रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू आर इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे ओपी किंवा ओपी लिहू आपण. रेडियस ऑफ सर्कल ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. महत्वाचं काय आपल्याला आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. रेडियस आपण 10 सेंटीमीटर घेतो. मग इथं डायरेक्ट टू फाइंड एरिया ऑफ सेगमेंट कशाचं काढायचं आपल्याला पी एक्स पी क्यू आर काय सेगमेंट पी क्यू आर. ठीक आहे, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर हे दाखवलेलं आहे. झिरो फॉर्म्युला मला फॉर्म्युला माहिती. काय फॉर्म्युला माहिती एरिया इज इक्वल टू
थिटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर मायनस 1/2 गुणिले आर स्क्वेअर साइन थिटा. ओके, आर स्क्वेअर गुणिले साइन थिटा. इथं पुटिंग व्हॅल्यूज above equation. जर या इक्वेशन मध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केली बी गेट इथे लिहिलं आपण बी गेट आपल्याला काय भेटते याच्यामध्ये हे सॉल्व्ह केल्यानंतर इथं आपण लिहिणार एरिया इज इक्वल टू थिटा किती आपला 60 भागिले 360 गुणिले पाय किती घ्यायचं 3.14 गुणिले आर स्क्वेअर आर किती आपले रेडियस 10 चा वर्ग वजा 1/2 त्यानंतर 1/2 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे 10 चा वर्ग गुणिले साइन किती येणार आहे थिटा किती आपला 60 साइन 60 काय असतं √3/2 इथं 0.0 साइन 36 अजून काय होईल का नाही बस तेवढं ठेवायचं 3.14 गुणिले 100 भागिले 6 वजा इथं छेदात 2 तसंच राहणार आहे 10 चा वर्ग 100 गुणिले साइन 60 किती असतो √3/2 गुणिले 2 म्हणजे हे किती येणार आहे √3 किती आपला 1.73 √3 इज इक्वल टू आपण 1.73 यांचा गुणाकार काय होणार आहे इथं 3.14 गुणिले 100 314 वजा 1.73 गुणिले 100 173 पहिले 2 गुणी 4 किंवा असं 314 भागिले 6 वजा 173 भागिले 4 याचा छेद समान काय होणार आहे 12 6 12 4 3 12 छेद समान केला पाहिजे अपूर्णांक फ्रॅक्शन आहे आपल्याकडे अपूर्णांकाचा बेरीज वजाबाकी करायची असेल तर आपला काय पाहिजे छेद समान पाहिजे डिनॉमिनेटर सेम पाहिजे 6 12 असते 4 3 12 असते छेदाला जेवढं गुणलं तेवढं चौशेला 2 8 2 3 6 वजा 3 3 9 3 7 21 खाचाला 2 3 1 3 3 2 5 म्हणजे 628 वजा 519 याची 8 9 जातं मला 9 9 18 असतं 0 109 किती आलं आपलं 109 भागिले 12 ओके 109 भागिले 12 पहिला भाग लाव कशाने भाग जाईल आपण एरिया काढतोय 12 9 18 108 राहिला 1 वर 0 घेतला संख्या झाली 10 भाग लागत नाही भाग लागला 0 याचा ठीक आहे पुन्हा 0 12 96 बस झालं एवढं पुन्हा बाकी राहिली 4 वर 0 पेक्षा आपण सेंटीमीटर स्क्वेअर 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर विथ आन्सर here we get the value of काय लिहिणार आपण here we get the area of segment कुठला सेगमेंट आहे आपला PQR as 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर ठीक त्याचा जो एरिया आला आपला तो काय आला 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर ओके नेक्स्ट क्वेश्चन तिसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला इफ ए इज द सेंटर ऑफ द सर्कल हा एक सर्कल दिला ए काय त्याचा सेंटर आहे अँगल PAR म्हणजे थिटा किती दिला आपल्याला 30 डिग्री AP म्हणजे हे रेडियस 7.5 ते 7.5 फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट इझी ह्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकायची निघून गेलं जास्त काय करायचं विथ सोल्युशन as we can see in above diagram याच्यामध्ये काय देणार आपण इथं अँगल PAR इज इक्वल टू 30 डिग्री इज इक्वल टू थिटा
बरोबर, हे महत्वाचं आहे. त्यानंतर रेडियस ऑफ सेगमेंट, रेडियस ऑफ सर्कल टाकू, रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू आर इज इक्वल टू एपी इज इक्वल टू आर बरोबर 7.5. ओके, एवढं. या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, थीटा आणि रेडियस. इथे स्टार्ट टाकणार आपण टू फाइंड एरिया ऑफ सेगमेंट. कुठला काढायचा आहे? पी क्यू आर. वी नो द फॉर्म्युला. मला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती? एरिया ऑफ सेगमेंट असं टाकू आपण, पी क्यू आर इज इक्वल टू थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर मायनस 1/2 गुणिले आर स्क्वेअर गुणिले साइन थीटा. एवढ्या गोष्टी माहिती. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार. इथे लिहिलं आपण पुटिंग व्हॅल्यूज. पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. तर या वरच्या इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यू भेटल्या, व्हॅल्यू जर पुट केल्या, आपल्याला बी घे. काय भेटेल मला? काय भेटते? जर वरच्या ह्याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू पुट केल्या बी घे, मला काय भेटणार आहे? बघ, बी घे एरिया इज इक्वल टू थीटा किती आपल्या याच्यामध्ये? थीटा 30 आहे. 30 भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. पाय किती आपलं 3.14 गेला सांगितलं. 3.14 गुणिले आर स्क्वेअर. आर किती? 7.5 चा वर्ग. 7.5 चा वर्ग वजा 1/2 गुणिले 1/2 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे 7.5 चा वर्ग गुणिले काय येणार आहे? साइन थीटा. साइन 30. साइन 30 काय असतो? जर आपला टेबल लक्षात असेल ट्रिगोनोमेट्रीजला, तर साइन 30 काय असतो? 1/2. काय असतो? 1/2. मग इथं आपण 0 3 1 3 12 36 इथे राहतील 12. आपण काय करू? 7.5 चा वर्ग तर कॉमन घेऊ, म्हणजे आर स्क्वेअर जो आपण दुसरा फॉर्म्युला बघितला त्या टाइप मध्ये. 7.5 चा वर्ग गुणिले कंसामध्ये 3.14 भागिले 12 वजा कंसामध्ये इथं साइन 30 काय येणार आहे? 1/2 म्हणजे 1/4 शिल्लक राहणार आहे. किती? 1/4. मग इथं सेम अपूर्णांक आलाय, छेद समान करायचं. छेद समान काय होणार आहे? 12 गुणिले 7.5 चा वर्ग काय असतो? 5 चा वर्ग 25 गुणिले 7 8 56. ही ट्रिक कधी होते? जर एकक स्थानी 5 असेल, समजा तुम्हाला 35 चा वर्ग सांगितला, कसं करणार? जेव्हा एकक स्थानी 5 असतो, युनिट स्पेसला 5 असतो, फक्त तेव्हा ती ट्रिक चालते. 5 चा वर्ग डायरेक्ट 25 लिहायचं, 3 च्या नंतर 4 येतं, 3 चौक 12. जर तुम्हाला किती 65 चा वर्ग दिलाय, तसं 5 चा वर्ग 25, 6 7 42. तसंच आपल्याला 75 दिलाय, 75 चा वर्ग 5 चा वर्ग 25, 7 8 56. ही मेथड फक्त याच ठिकाणी काम करते, दुसरीकडे काम करत नाही. बाकीच्या वेगळी टेक्निक. मी तर छेद समान 12 × 12 4 × 12. छेदाला जेवढा गुणलं तेवढाच अंशाला गुणणार आपण. 3.14 तसंच वजा 3 × 3 यांची वजाबाकी करायची. 56.25 गुणिले छेदात 12 तसंच यांची वजाबाकी काय येते? 3.14 वजा 3 म्हणजे काय? 0.14. कशाने भाग जायला? 2 बेसक 12 बेस 7 14 0.07. इथं कशाने भाग जायला नाही दिसत. गुणाकार करून बघू. यांचा गुणाकार काय? छेद समान मध्ये 6 7 5 35 ची 5 हातचाला 3 7 2 14 15 16 17 17 7 हातचाला 1 7 सकून 42 आणि 1 43 3 हातचाला 4 7 5 35 आणि 4 35 36 38 39 किती येणार आहे? 39. हा झाला गुणाकार. किती संख्येच्या आधी दशांश पॉईंट? 1 2 3 4 4 संख्येच्या आधी पॉईंट देऊन टाकायचा. आता लावायचा भागिले 6 भाग लावायचा. इथं भाग लावणार. पहिल्यांदा 0 6 6 36
37 38 39 3 वर 3 33 साईन 35 पुन्हा 3 वर 7 37 साईन 36 राहिला 1 साईन 2 12 13 14 15 3 राहिले 3 वर 0 साईन 35 म्हणजे आपला एरिया किचकट आला की त्याला 0.65 सेंटीमीटर स्क्वेअर खूप बारका एरिया आला. ओके देखो आंसर here we get तो काय म्हणतात आपल्याला here we get the area of segment. Here we get area of segment है PQR and 0.65 सेंटीमीटर स्क्वेअर किती ते 0.65 म्हणजे 65 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके आपण अशा प्रकारे तिसरा क्वेश्चन बघितला. चौथा क्वेश्चन बघू लगेच. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय दिलं PQR O इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा सर्कल आहे सर्कलचं सेंटर काय O आहे. PQ इज अ कॉर्ड. PQ काय आहे कॉर्ड आहे आणि अँगल POQ सेंट्रल अँगल थिटा किती दिला आपल्याला 90 दिलाय. फाइंड द एरिया आणि एरिया ऑफ द शेडेड रिजन किती दिला 114. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला इथं रेडियस काढायची. मग इथं आपल्याला रेडियस काढायची म्हणून आपण मुद्दाम तो दुसरा फॉर्म्युला वापरणार. पहिला फॉर्म्युला वापरू शकतो पण दुसरा फॉर्म्युला वापरणार. कसं करायचं बघा इथं सोल्युशन. as we can see in above diagram जसे की आपण वरच्या डायग्राम मध्ये बघू शकतो काय दिसते आपल्याला इथं अँगल POQ इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू आपण घेणार थिटा सेंटर लाईनवर दिलेला. एरिया ऑफ सेगमेंट PRQ इज इक्वल टू 114 सेंटीमीटर स्क्वेअर हे मला दिलेलं आहे. इथं आपण असं नाही लिहिणार टू फाइंड द एरिया ऑफ PRQ आपल्याला ऑलरेडी दिलंय. इथं आपण लिहिणार वी नो आपल्याला माहिती. इथं स्टार मध्ये काय लिहिणार वी नो एरिया ऑफ सेगमेंट PRQ इज इक्वल टू इथं मी तुम्हाला मेन फॉर्म्युला लिहून देतो त्यातून सब फॉर्म्युला पण काढून देतो. थिटा भागिले 360 गुणिले पाय r स्क्वेअर वजा 1/2 गुणिले r स्क्वेअर साइन थिटा. इथं r स्क्वेअर इथं r स्क्वेअर तो कॉमन घेतला पाहिजे. काय भेटलं मला r स्क्वेअर गुणिले कंसामध्ये थिटा भागिले 360 गुणिले पाय वजा साइन थिटा भागिले 2 अशा प्रकारे येणार. आणि एरिया किती दिला मला 114 इथे घेऊन 114 सेंटीमीटर स्क्वेअर. याची व्हॅल्यू काढायची तिकडं भागिले करायची. इथे लिहिलं पुटिंग व्हॅल्यू इथे लिहित नाही मी आता लिहिलं पुटिंग व्हॅल्यू इन अबव इक्वेशन वी गेट मला काय भेटतं इथं 114 बरोबर r स्क्वेअर गुणिले थिटा किती माझा 90 भागिले 360 गुणिले पाय किती दिलाय मला 3.14 साइन किती येणार आहे 90 साइन 90 का असतो 1 लिहिलं मी साइन 90 भागिले 2. थोडं सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करून काय भेटेल मला 114 तसंच बरोबर r स्क्वेअर गुणिले कंसामध्ये इथं 9 1 9 9 चौक 36 1/4 गुणिले 3.14 वजा साइन थिटा साइन 90 असतो 1/2. इथं काय करू शकतो मी
याची दुप्पट करू, छेद समान करू, म्हणजे आर स्क्वेअर गुणिले कंसामध्ये 3.14 छेद समान छेदाची 2 पट वजा 2 बरोबर मला काय भेटणार आहे भागिले 4 बरोबर 114. ओके, मग आर स्क्वेअर बरोबर काय येणार, ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1.14 भागिले 4 बरोबर. म्हणजे भागिले ते गुणिले भागिले म्हणजे 114 गुणिले 4 भागिले 1.14. 114 एक दुसऱ्याने कटलं, पण तसं नसतं करायचं. इथे लिहिणार मी 114 गुणिले 400 भागिले 114. 400 कसा आला, हे छेदामध्ये जेव्हा आपण फ्रॅक्शन सॉल्व्ह करत असतो एक नियम असतो, रूल असतो की छेदामध्ये दशांश कधीच नको असतं. हे घर पुढे सरकवलं किती, 2 घर पुढे सरकवलं दशांश छेदाला मल्टिप्लाय बाय 100 केलं, मग अंशाला पण मल्टिप्लाय बाय 100. इथं काय नाही 2 शून्य आहे, तर 114 114 राहिले किती 400. मग इथं आर स्क्वेअर बरोबर 400, आर इज इक्वल टू रूट मध्ये 400 बरोबर 20 सेंटीमीटर. इथं आपली रेडियस किती आली 20 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इथे मी काय लिहिणार आन्सर, इथे एका वाक्यात आन्सर लिहू ते here we get इथं आपल्याला भेटते काय भेटले रेडियस ऑफ here we get the radius of given, here we get the radius of given circle, here we get the radius of given circle as, हा जो दिलेला सर्कल आहे as काय आहे 20 सेंटीमीटर. किती येणार आहे 20 सेंटीमीटर. म्हणजे आपला जो सर्कल आहे सर्कल मध्ये जी रेडियस आहे ती किती आली 20 सेंटीमीटर. ओके, अशा जर आपण लिहिलेले. चौथा क्वेश्चन झाला. आता पाचवा फायनल क्वेश्चन. आज आपण लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मध्ये की आपल्याला काय दिलं, अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करणार, एक सर्कल काढणार, एक सर्कल आहे त्याच्यामध्ये कॉर्ड काय आहे PQ. काय सांगितले, इथं सर्कल ची रेडियस पण काढू, मधला थिटा पण काढू, आणि आपल्याला काय PQ, अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15. म्हणजे ही किती रेडियस आली आपली 15. सबटेंड्स ऍट एन अँगल ऑफ 60 डिग्री, म्हणजे थिटा आला कसा विथ द सेंटर ऑफ द सर्कल, फाइंड द एरिया ऑफ मायनर ॲज मेजर सेगमेंट. म्हणजे ह्याचा एरिया काढायचा आणि नंतर पूर्ण म्हणजे ह्याचा एरिया काढायचा आणि उरलेल्या पार्टचा एरिया काढायचा. मग ह्याच्यामध्ये लिहिणार आपण सोल्युशन. इथे लिहिणार ऍज वी कॅन सी इन अबोव म्हणा बिलो म्हणा गिवन असे लिहिले तरी चालेल. ऍज यू कॅन सी इन अबोव पेक्षा आपण लिहू बिलो डायग्राम. ठीक आहे, इथे लिहिणार मी रेडियस ऑफ सर्कल R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सबटेन्स ऍट एन अँगल ऑफ 60 डिग्री. मग इथं सेंट्रल अँगल, इथं ह्याला O टाकू, अँगल POQ Q इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू किती सांगितलं 60 डिग्री. थिटा किती आला आपला 60 डिग्री. मग इथं आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ सेगमेंट. स्टार्ट करणार टू फाइंड एरिया ऑफ सेगमेंट. किती आलं P, इथं काय टाकू PX आता PXQ. We know the formula. मला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती, एरिया इज इक्वल टू इथे लिहिणार थिटा भागिले 360 गुणिले पाय R स्क्वेअर मायनस पाय R स्क्वेअर मायनस इथे लिहिणार 1/2 गुणिले R स्क्वेअर साइन थिटा. थिटा किती आला माझा सेंट्रल अँगल 60.
60 भागिले 360 गुणिले पाय किती दिले मला 3.14 गुणिले रेडियस किती आहे माझी रेडियस दिले मला 15चा वर्ग वजा 15चा वर्ग भागिले 2 गुणिले साइन थिटा किती 60 किती असतं साइन 60 √3/2 इथं 6 15चा वर्ग बाहेर काढून घेऊ इथे घेऊ आपण 15चा वर्ग गुणिले कंसामध्ये 3.14 भागिले 6 वजा साइन 60 किती √3/2 गुणिले 2. ओके एवढे शिल्लक नाही मग याच्यामध्ये आपण काय करू अजून व्हॅल्यूज पुट करू याच्यामध्ये √3 ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 1.73 मी इथे देणार 15चा वर्ग 225 कंसामध्ये याचा काय झालं 4 झालं ना म्हणजे लिहू आपण एक एक्स्ट्रा इथं 6 3.14 वजा √3 किती 1.73 भागिले 4 इथं 225 गुणिले 12 साईड गुणिले 12 4 3 12 छेदाला जेवढं बोललं तेवढं जाऊन शक्य म्हणायचं 2 8 2 3 6 वजा 3 3 मग 3 7 1 7 2 3 1 3 2 5.19 आता हे सॉल्व करू 6.28 वजा 5.19 एकचा इथं 9 8 असते 2 2 गेले 0 7 5 गेले 1 म्हणजे 1.0 नाही मी तर काय देणार 225 गुणिले 1.09 भागिले 12 ओके मग 12 ने कशाला बघायचं का 3 ने बघताय 3 चूक 12 3 7 21 3 5 15 ओके इथं अजून कशाने बघता येईल का नाही 75 गुणिले 109 करण्यापेक्षा मी काय करेल 75 ची फोड 25 3 75 म्हणजे 1.09 गुणिले 75 च्या जागी 25 गुणिले 3 याने भागला म्हणजे 25 9 25 2 5 आजचाला 22 25 9 25 225 राहिले 5 आजचाला 22 मग 25 0 0 22 2 आजचाला 2 25 1 25 25 2 27 2 संख्येच्या आणि दशांश भागिले 3 त्यांना 3 5 15 5 हाताला 1 3 2 6 7 3 7 21 हाताला 2 3 2 6 8 किती 81 8175 आणि किती 2 संख्येच्या आणि दशांश आणि भागिले 4 इथे लिहिणार मी 81.75 भागिले 4 इथं त्याला भाग लावायचा 81.75 भागिले 4 4 दुनिया राहिला 0 पॉइंट 4 चौक 16 राहिला 1 वर 4 त्रिक 12 राहिले 3 3 0 4 7 28 राहिले 2 4 5 20 किती आलं आपलं 20.4375 किती येणार 20.4375 एरिया ऑफ सेगमेंट कशाचा PXQ असो एरिया ऑफ सेगमेंट PXQ इज इक्वल टू 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर बघा झालं 2 अंकी पुरेसे 43 जागी तुम्ही 44 लिहिले तरी चालेल ओके नेक्स्ट काय विचारलं आपल्याला हे एरिया ऑफ काय आला मायनर सेगमेंट हे काय येणार आहे हे कॉन्सेप्ट आपण एरिया ऑफ मायनर सेगमेंट आला मायनर सेगमेंटचा एरिया मेजर सेगमेंट कसा काढणार एरिया ऑफ मेजर सेगमेंट बरोबर काय पूर्ण सर्कलचा एरिया मायनस हा जो आहे जो मायनर सेगमेंट आहे तो वजा केला की आपल्याला काय होतं मेजर सेगमेंट मी तर आपण लिहिणार V नो इथं स्टार करायचं इथून दुसरा पॉईंट चालू केला V नो एरिया ऑफ मेजर सेगमेंट is equal to area of segment minus area of
एरिया ऑफ इथं सॉरी एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनस एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. इथं एरिया ऑफ सर्कल काय करणार आपण, पाय असतं त्याच्याबरोबर पाय गुणिले आर, रेडियस किती आपली इथं 15चा वर्ग, 15चा वर्ग मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट किती आला आपला 20.43. इथं 3.14 याचा जो गुणाकार केला आपण 3.14 करू येतो, 3.14 गुणिले 15 करू, 15 × 700 हाताला 15 × 15, 15 × 6 21, 21 1 हाताला 2, 15 × 45, 45 2 47, दोन संख्येचे पुन्हा गुणिले 15, 15 0 0, 15 1 15 5 हाताला 1, 15 7 45, 105 आणि 1 106, 6 हाताला 10, 15 चौक 60, 60 आणि 10 70. किती, दोन संख्येच्या आधी दशांश किती येणार आहे 706.50 मायनस 20.43, 706.50 706.50 वजा 20.43, 70, 7 0 6, इथं 10 0 जात नाही, 10 2 गेले 8, 7 1 गेला 6, 686 किती येणार आहे 686.07 ओके सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपला आन्सर आला एरिया ऑफ सेगमेंट. तिथं एक्स घेतलं इथं वाय, एरिया ऑफ सेगमेंट PYQ, PYQ इथं आन्सर आला आपलं एक टोटल लागतं. हेच एका वाक्यात लिहिलं पाहिजे. इथं लिहू आपण नेक्स्ट पेज आन्सर. Here we get the values of here इथं आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या. पहिलं एरिया ऑफ मायनर सेगमेंट, दूसरा एरिया ऑफ मेजर, आणि तिसरा आपण एक्स्ट्राच मिळते असं एरिया ऑफ सर्कल. पहिल्यांदा हे दोन काय लिहिले मी, कारण याची वेगळी आपल्याला जे विचारले ते. एरिया ऑफ मायनर किती आलं 20.43, किती लिहिलं आपण 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर पुढचं काय आलेलं 706.50, 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि लास्ट काय 686.07, 686.07 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपलं सगळ्याची व्हॅल्यू निघाली आणि आपला प्रॅक्टिस कंप्लीट झाला. ओके, बस आजच्यासाठी बस केलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.